आजच्या या वेळापत्रकातला पाहायला मिळतोय, जिथे रायबादेवी रावे आणि आई भवानी माता साई या दोन संघांदरम्यानची लढत. त्याच्या अगेन्स्ट खेळतोय महावीर ग्रुप रायगड केवाळे नेरे दुंदरे विभाग. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिल्याच बॉलवरती मोठ्याने मारला हा मोठा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मोठे ठाकूर ठोकतायत षटकार. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. शेवटच्या सामन्याची सुरुवात कशी व्हायला हवी ना, तर ती अशी अगदी थाटात दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवरती षटकार आपण पाहिला. मोठे ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर छोटे ठाकूर त्यांना साथ देण्यासाठी आलेले आहेत. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आणि होय, केवळ छोटे ठाकूर नाही आहेत, दादाही आलाय. योगेश पवार. योगेश दादा, एखादं गाणं तर व्हायला हवं, तिथूनही गायला तरी चालेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट, अफलातून आकर्षक अद्भुत फटकेबाजी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आलेले आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या बाहेर रूम मिळाला आणि स्वीपर कव्हरला हॅमट केला होता. दर्जेदार स्ट्रोक इथून पाहायला मिळालाय. एक गोष्ट, अलीकडच्या कालावधीमध्ये मोठे ठाकूर ग्रामीण क्रिकेट फारसं कमी खेळत होता. विश्वजित ठाकूरला पण फार कमी खेळताना पाहायला मिळालं. परंतु जिथे जिथे छोट्याची मॅच होती ना, तिथे तिथे मोठ्या नेहमी पाहायला मिळाला. आज छोट्या मैदानाच्या बाहेर आहे, तो मोठ्याला सपोर्ट करण्यासाठी आलेला आहे. एक गोष्ट आवर्जून सांगेन, ज्या वेळेला या खेळाडूंनी सुरुवात केली 2010 नंतर या खेळाडूला आपण विश्वजित ठाकूरला पाहिलं. आणि त्यावेळेला खरं तर कांचन पालकर यांचे लाडके खेळाडू म्हणूनही पाहायला मिळायचे. छोटे ठाकूर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. खरं तर ते आस्वाद घेत आहेत. होय, आपण आला आहात आज बंधूला सपोर्ट करण्यासाठी. योगेशजी भोईर यांना देखील तुम्ही पाहताय. मोठ्या तिथे योगेश भोईर नेहमी दिसतो. सुय्य सहाय्यक आहेत. 10 धावा फलकावरती बनल्यात विदाउट लॉस. पहिल्या 2 मध्ये 10 आलेल्या आहेत. एक वेगळ्याच आविर्भावामध्ये मोठ्या खेळतोय. हाही बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विरुद्ध दिशेने जात असताना झेल घेण्याचे प्रयत्न अपुरे राहिलेत. चांगले प्रयत्न इथून पाहायला मिळाले वैभव पाटीलचे, कारण हा झेल सर्वाधिक महत्वाचा आहे. हा कोणत्या छोट्या खेळाडूचा झेल नाही आहे. ज्या रीतीने विश्वजित ठाकूरने बॅटिंग केलेली आहे. धावफलकावरती 11 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अनेक गोष्टींचं साम्य राहतं. पहा, मी आवर्जून उल्लेख केला की ज्या ज्या वेळेला मोठ्या खेळतो त्याच्या संघामध्ये 7 पूर्व एक खेळाडू आपण खेळताना पाहिलाय. परंतु वीर मराठा जोहेमध्ये ज्या ज्या वेळेला मोठ्या खेळला त्या त्या वेळेला रोशनजी पाटील ताऱ्याचे तारा यांना पण संघाच्या मॅनेजरचं पद भूषवत असतानाही आपण पाहिलेलं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. कोण बदलला, दृष्टिकोन बदललाय. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला होता. वाईट यॉर्कर. कोणाचा वापर चांगला केला. भरधाव वेगाने अगदी जलद गतीने चेंडू टाकला होता. ऍक्शन रिप्ले पहा. तिथून कांबळीचा थाट निराळा राहिलाय. हे दोन्ही खेळाडू अगदी सुवर्ण कळेमधून जात आहेत. चर्चेतील खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंनी यावर्षी बाईक जिंकली आहे पावसाळ्या रबर बॉल क्रिकेटमध्ये. मोठे ठाकूरच्या नावावरती नेरूळमध्ये, तर एका बाजूला बांद्र्यामध्ये दिनूच्या नावावरती बाईक आलेली पाहायला मिळाली. आज तो खेळ साकारावा लागणार आहे. दिनू 2 बॉल 1 वरती खेळतो. 3 बॉल 11. जिथे विश्वजित ठाकूरला तुम्ही पाहताय. पुढचा बॉल गोलंदाज पुनच्च ऑन साइडला. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार.
मैदानाच्या आतमध्ये जिथे दर्जेदार खेळ साकारत असताना सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहताय दमदार खेळ साकारला जातो विश्वजित ठाकूरच्या माध्यमातून. फटके लांब लचक आणि तेही अतिशय दाखवणार आहे. या सामन्यामध्ये वेगळ्याच आविर्भावामध्ये तो उतरला. 18 धाबा पहिल्या षटकामध्ये बनत असताना पाहायला मिळाल्यात. 18 ऑन दी बोट. धाबा सातत्याने येत आहेत. रन्स मोठी उभे राहणार या 3 मात्र शंका नाही आहे. विचारून बघा मार्केटमध्ये आहे रे कोण बॉस. कितीही समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. हा खेळाडू एकटा लढतो, एकटा नडतो, धाबा गोळा करतो. हे भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहत आहात. 6 बाईक 6 सायकल्स आणखीन 2 बाईक्स यामध्ये ॲड होतील. तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. वैभव पाटील आलाय गलो नदी मार्कवरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीचा चेंडू जो मात्र थेडी यष्टिरक्षकाचा भेद घेईल. एक गोष्ट चर्चेचे विषय राहिली आहे. दिनू सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या अगेन्स्ट काहीतरी रणनीती केली जाते, प्री प्लॅनिंग पाहायला मिळाली आहे. कारण आपण म्हणतो ना की ज्या त्या वेळेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात त्या वेळेला आपण नेहमी पाहिलंय की फलंदाजांचे कमकुवत आणि ताकदवान दुवे याचा अभ्यास चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला व्हॉट एक्सलंट टायमिंग. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा कव्हर ड्राईव्ह षटकार. अमिजी टावरे साहेब, प्रदीप पाटील साहेब, निलेजी पाटील साहेब, आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी आलेला नाही आहे आपल्या संघातील. विश्वजित ठाकूर आपला प्रतिनिधी आलेला नाही. अद्यापचा तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाही आहे. षटकार बाला मिळाला. 24 धावा दापलकावरती आहेत. आज पहिला दिवस आहे त्यामुळे आयोजकांनी या गोष्टींवरती काटेकोरपणे पालन केलेलं नाही. उद्यापासून या सूट दिल्या जाणार नाहीत याकडे लक्ष वेधू. वेळेच्या बाबतीत सतर्कता बाळगा. उद्या 8:45 रिपोर्टिंग आहे. 9 वाजता पहिला सामना चालू होईल. पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल याकडे लक्ष वेधूयात. स्पर्धेमध्ये कोणताही चक गोलंदाज जर का आढळला प्रथमतः नो बॉल देण्यात येईल. 2 धावांची पेनल्टी. ऑन साईडला केला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा. दिनेश दिलीप कांबळेच्या बॅटमधून षटकार. षटकार येतोय. 2 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे याकडे लक्ष वेधन मी. उजवेशीच्या बाहेरचा बॉल पॉइंटला केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. एक गोष्ट लक्ष वेधूयात. 15 खेळाडू आपल्या संघामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे एक प्रतिनिधी हा वेळेवरतीच यायला हवा मॅच चालू होण्याच्या आधी. त्यामुळे आयोजकांनी सर्व गोष्टी काटेकोरपणे नियमावली बाळगलेली आहे आणि त्याला अनुसरूनच तुमचा प्रतिनिधी उशिराने आलेला आहे. त्यामुळे 2 धावांच्या पेनल्टीने तुम्हाला खेळावं लागणार आहे. धावा जेवढ्या बनतील त्यामधून 2 मायनस होतील. 31 बनलेले आहेत. किंवा सेकंड इनिंगमध्ये आपण प्लस करू शकतो. एक गोष्ट आवर्जून सांगूयात. आज संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतात आदर्श स्पोर्ट्समधलेही काही खेळाडू खेळणार आहेत. त्यांचे संघ आहेत. आयोजकांनी अनाउन्समेंट करताना हे सांगितलेलं आहे जर चक गोलंदाज जर तिथे दिसला ना पंचांना संपूर्णतः ताकीद आहे की तुम्हाला जर कोणताही खेळाडू आढळला तुम्ही तुमचे नियमावलीचं पालन करावं. मग त्याने कोणती स्पर्धा खेळलेली आहे याआधी कोणती स्पर्धा खेळलाय याची कोणती तमा बाळगली जाणार नाही. किंवा आयोजकांनी या बाबी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळावं. कोणत्याही खेळाडूला दुजोरा दिला जाणार नाही. त्यामुळे आधीच आपण विचार करा. यावेळेचा बॉल कट केला. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलेत. तेजेजी मात्रे सरांनी थोड्याच वेळापूर्वी एक गोष्ट सांगितली की बऱ्याचशा पंचांनी त्यांना मेसेज केलेले आहेत की जर गोलंदाज चक मिळाला तर आम्हालाही नावं कळवा. त्यामुळे उद्या येताना तयारी निश्चित या. ती नावं मिळाली तर उगाच कोणत्याही खेळाडूचं करिअर पुढे मोठं व्हावं हीच अपेक्षा आहे. 32 बनलेले आहेत. एकही फलंदाज अद्याप बाद झालेला नाही. भागीदारी चांगली बनते आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दिनूही रंगात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा कमी गतीचा बॉल. दिनू कांबळेला कमी गतीचे चेंडू इथे हाताळण्यात आले आहेत. आणखीन एक डॉट बॉल
16ची धाव घेतली धावफलकावरती बदल्यात 32. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस आल्यानंतर रायबादेवी राबे आई भवानी माता साई टीमची धावसंख्या 32-0. संकटकाळी मढी गावाच्या आराध्य दैवताचं हे गीत तुम्ही ऐकलात. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर अनेक गीतं तुम्हाला ऐकायला मिळतात. 5 बॉलमध्ये 18 धावसंख्येवरती विश्वजित ठाकूर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. 32 धावा धावफलकावरती भेटलेल्या आहेत. विदाउट लॉस सुरुवात चांगली झाली आहे. अतिशय तेवर दाखवल्या. दोन्ही फलंदाजांनी लांबलचक फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. टोले जंग आणि अतिशय खेळ. मागील मॅचमध्ये देखील अंकेश कामोटकरचा खेळ त्या दर्जाचा आपण पाहिला होता. अंकेश कामोटकर हे चांगल्या दर्जाचा खेळ केलेला पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये तो प्रदर्शन करावा लागेल. चांगल्या दर्जाचा खेळ साकारला जातोय. दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ केलाय. पार्टनरशिप बिल्ड होतीये. आम्हा दोघांचा नाद नाही करायचा आत्ताच्या या कलयुगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. स्विंग बॉल सभापती करण्यात येतो आणि ढगात मारले होते बरेचसे फटके. त्यामुळे की काय गुडू मात्रेला इन्व्हाइट करण्यात येतं गोलंदाजी मार्कमध्ये. त्याला तुम्ही पाहताय पप्पन 11 पेठ या संघासाठी क्रिकेट ही त्याला खेळत असताना सातत्याने आपण गावचं क्रिकेट खेळताना पाहतो. गुड्डूचं क्रिकेट ही सर्वाधिक महत्त्वाचं राहील. त्याला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती. कोळके पेठ पनवेल तालुक्यामधील आणखीन एक गाव. गावाला बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती जेन्युइन ऑलराऊंडर आहे आणि त्याला तुम्ही पाहताय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टॉप ऑफ दी बाउन्स आले होते. फ्लिक करण्याचा प्रयत्न. सिंगल अवेलेबल आणि ती कंप्लीट होते. खेळपट्टीच्या समीप होऊन चेंडू घरळंगत होता. एक धावक घेण्याची मुभा होती आणि ती घेतली जाते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आणि त्याचंच कारण की काय ही भागीदारी चांगली रचली जात असताना देखील पाहायला मिळते आहे. जे पवार सरांना तुम्ही पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा सम्राट पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात. अनेक स्पर्धा सातत्याने त्यांनी कव्हर करत असताना तुम्ही पाहिलेल्या आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना तुम्ही पाहाल अनेक विविध आवाज तुम्हाला 10 दिवसामध्ये ऐकायला मिळतील. उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल दिशाहीन पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती धावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनीय समन्वयी तुम्ही पाहिलं जे मात्रे चॅरिटेबल संस्थेचे प्रीतम शेठ मात्रे साहेब. परंतु फटका पहा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धाव मिळतात त्या 4 आजच्या दिवसामध्ये अशा प्रकारे हा दुसरा फटका केला दिनू कांबळेने. चौकार. चौकार पाहायला मिळाला. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळत आहे. रायगडचा क्रायसिस मॅन, रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरने हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट गेले अनेक वर्ष क्रिकेट जगतामध्ये खेळलं. 19 त्याने जिंकल्या. मला आधी ओळ्याची ती मॅच आठवते जिथे तो आयकॉन म्हणून खेळत होता आणि नवाज खानच्या अगेन्स्ट त्याने बॅटिंग केली होती शेवटच्या षटकामध्ये. त्या बेसा बॉल खाली राहिलेला पाहायला मिळतो. यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. खुल्या गटाच्या संघाला ग्रामीण संघ परास्त करू शकतो जर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्ही खेळलं तर. टार्गेट कधी आणि कुठे कोणत्या गोलंदाजाला करायचं आहे ना हे तुम्हाला ठाऊक असायला हवं. तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. या बॉलवरती जास्तीचा धावा येत नाहीत. विश्वजित ठाकूर कदाचित हाच मेसेज देतोय. हाही फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. फसला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोचेल तदवर एकेरी धाव घेण्याची मुभा. सिंगल आली. सिंगलने संघ पुढे सरकतोय. 6 बॉल 19. विश्वजित ठाकूर 10 बॉल 19 जिथे खेळतोय दिनू. संघाची धावसंख्या 39 बनली आहे. 39 ऑन दी बोर्ड आहेत. 39 धावा धावफलकावरती बनत असताना मला मिळाल्यात. प्रेक्षक वर्गाने आज चांगली प्रतिसाद उदंड प्रतिसाद दिलेला आपण पाहिला. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. स्ट्रायकर एंडला विश्वजित ठाकूरला तुम्ही पाहताय. 2010 पासून सुरू झालेलं
त्याचं क्रिकेटची कारकीर्द मोठी राहिली आणि तीही बहरात. या वर्षी फॉर्मातील खेळाडू चेंडू सीमारेषेच्या दिशेने धावा मिळतील त्याच्या, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, हा चौकार. सुटेल का वेस्टीच्या बाहेरचा बॉल आणि काय एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, हाफ आर्म पुल कुशल गुरव, काय प्रयत्न पाहायला मिळालेत. नेत्रदीपक, बॉडीचं संतुलन, हँड अँड कॉर्डिनेशन, बॉलला आतमध्ये त्याने ढकललंय का, यस पाहूयात, पाहिलं जाणार आहे एक्झॅक्टली काय घडलंय. पाहायचं आहे का पंच, यस पाहिलं जाईल. चला, हा बॉल प्रथम दर्शनी तर अडवलेला आहे असं माझ्या निदर्शनास आलंय. तिसरे पंच काय निर्णय देतील हे आपण पाहूयात. सुयोग स्पोर्ट दापोलीच्या माध्यमातून एक बाईक आपल्याला मिळालेली आहे. कांचनी पालकर सर, एक विशेष अनाउन्समेंट आहे प्रेक्षक वर्गाचं मी लक्ष वेधेन. पहा, अंतिम सामन्यामध्ये जी आयवा कॅटसाठी सुयोग स्पोर्ट दापोलीने बाईक ठेवलेली आहे, ती आयवा कॅट्स जर एका प्रेक्षकाने जिंकली तर ती बाईक त्याला दिली जाईल. 5 ते 6 जणांनी जिथे कॅच पकडल्या तर त्याच्या ड्रॉ केले जातील, चिठ्ठी टाकली जाईल, लकी ड्रॉच्या माध्यमातून एकाला दिली जाईल. अन्यथा कोणीही, जो पंचांचा निर्णय आहे तो ग्राह्य धरला जाईल. पंच, ग्राउंड पंच, आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत, तुमचा निर्णय ग्राह्य धरला जाईल. सेफ आहे का बालाजी, यस सेफ आहे. पहा, विशेष अनाउन्समेंट अधुरी राहते. जर का कोणताही आयवा कॅच घेणारा प्रेक्षक आम्हाला मिळाला नाही तर ती बाईक आयोजक स्वतःकडे ठेवणार नाही आहेत. प्रामुख्याने ही गोष्ट मी आत्ताच नमूद करतो, पहिल्या दिवशी जर का आयवा कॅच घेणारा एकही प्रेक्षक फायनल मॅच मध्ये मिळाला नाही तर ती बाईक जी आहे सुयोग स्पोर्ट दापोलीकडून आलेली ती लिहिली जाणार फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी. सुहास शेठ म्हात्रे साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. साहेब, आम्ही आपले आभारी आहोत. आपल्याकडून बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. आयवा कॅच फायनलच्या मॅचचा ज्यासाठी दिली जाणार आहे. आयवा कॅच 5 जणांनी टिपला, त्याचा ड्रॉ होईल, लकी ग्रुप पण काढला जाईल. अन्यथा एकाने पकडली तर ती एकाला दिली जाणार आणि त्याहूनही अधिक जर का कॅच कोणीही पकडली नाही तर फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी ती बाईक दिली जाईल. हा बॉल अवांतर होता. धावफलकावरती 45 बनलेल्या. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ध्रुवित म्हात्रे आलाय गोलंदाजी मार्कवरती. त्यावेळेस बॉल ऑन साईडला डीप मिड विकेट तैनात पाहायला मिळतोय. अंकेश कामोटकरला आपण पाहतो वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. अंकेश कामोटकर म्हटल्यानंतर आतिजी गावण यांचं नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं, कारण मोठी जुई गावामधून या खेळाडूंवरती अगदी आपण आतिजी गावण यांनी नेहमीच प्रेम केलेलं आहे आणि मोठी जुईकर मोठ्या संख्येने आल्यात. तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या फलकावरती 46 बनलेले आहेत. सिंगल इथून आलेली पाहायला मिळाली एकेरीच्या मदतीने. यावेळेस बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला. वेगाने येतोय क्षेत्ररक्षक अंकेश कामोटकर, सिंगल इथून मिळते. एकेरी धाव येत असताना एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. अंकेशला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक 4 व्हीलर त्याने दान केल्यात इतर खेळाडूंना, असं मी अलीकडे म्हणतो, कारण रेसमध्ये अनेक वेळेला पाहायला मिळाला आहे. त्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. 3 बाईक त्याच्या नावावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये 47 बनलेलं पाहायला मिळालं. पहा, फायनलच्या मॅचच्या आयवा कॅचची मी अनाउन्समेंट केली. आणखीन रील स्टार आपण जे काय तुम्ही ऐकत असाल, तुम्ही रील बनवता आहात, एक उत्कृष्ट रील स्टारलाही आपण पारितोषिक ठेवतो आहोत. बेस्ट रील मेकरला आपण पारितोषिक देणार आहोत. हा लोअर फुलटोच होता. पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूने इथून बाजी मारली एका पाहावे लागेल. बॉल आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
ओव्हर स्टेपसाठी DRS घेण्यात आलेला आहे. बेस डील मोबाईल यांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर नईमजी शेख यांच्या माध्यमातून तो मोबाईल देण्यात आलाय. बेस्ट रील मेकरसाठी आपण मोबाईल देणार आहोत. परंतु तुम्ही रील जी बनवताना तुम्हाला कोलॅबरेट करायचं आहे, फॉलो करायचं आहे 24 इव्हेंट्स आणि 70 स्पोर्ट्स पनवेलला. फेअर डिलिव्हरी आहे. या 2 पेजला तुम्हाला फॉलो करायचं आहे. तुमची प्रत्येक रील जी तुम्ही बनवताय ती कोलॅबरेट व्हायला हवी किंवा टॅग व्हायला हवी 70 जिथे मात्र 70 स्पोर्ट्स पनवेल आणि 24 इव्हेंट्स या वाहिनीला. आणि सातत्याने तुमच्या ज्या रील्स आहेत त्या येत असताना केवळ एका खेळाडून मर्यादित ती रील्स नसावी, स्पर्धेच्या बाबतीतली रील असावी याकडे मी लक्ष वेधेन. हा चौकार देत असताना मला मिळाला होता. आणि शेवटच्या दिवशीच आपण त्या स्मार्टफोन आपण देणार आहोत. कमी गतीचा बॉल जो अवांतर पाहायला मिळाला आहे. एक्स्ट्राची धाव, संघाची धावसंख्या 52 आहे. आर्यन स्पोर्ट्स शिरले आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी स्कूटी आलेली आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मोहनजी लबडे साहेब बेस्ट बॅटरसाठीची जी आम्हाला लाभलेली स्कूटी आपण पाहत आहोत, बाईक आपण पाहत आहात. अगदी विजेत्या संघाच्या संघ मालकाला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक बाईक देतोय. ते विजयजी खारकर साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली पाहायला मिळत आहे. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी जी बाईक आहे चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून यावेळेचा बॉल उंच आणि लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलला GPS लावा लागणार आहे, एवढा लांब मारलाय. आजच्या दिवसातला सर्वाधिक दूरवरचा षटकार. मंगेजी वाकडीकर साहेब यांच्या माध्यमातून लकी ड्रॉची इलेक्ट्रिक स्कूटी आपल्याला लाभलेली आहे. यावेळेचा बॉल फ्लिक केला होता क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल कंप्लीट करण्यात येते. वेगाने एकदा एकेरी धाव आली आहे. धावफलकावरती धाबा 61 बनलेल्या आहेत. 3.5 चेंडूचा खेळ संपला. अद्याप 2 षटकाचा खेळ येणं बाकी आहे. धावा वेगाने निश्चित येतील. सुयक स्पोर्ट दापोली आणि अगदी प्रफुल्लजी विचारे साहेब यांच्या माध्यमातून आयवा कॅच जी फायनलच्या मॅचची आयवा कॅच आहे त्याच्यासाठी स्कूटी आपल्याला लाभलेली आहे. स्पोर्ट्स सायकल देखील आपल्याला लाभलेल्या आहेत. राकेशजी गायकवाड साहेब जिथे आयकॉनचा जो खेळाडू जो आहे ज्याला सिरीज दिली जाणार आहे ती सायकल दिली जाईल जी सिरीजसाठी जी आम्हाला लाभलेली आहे. स्वप्नीलजी सोनटक्के साहेब फिल्डर आणि अगदी त्याच वेळेला यंगस्टार जो मात्र उद्योन्मुख खेळाडू आहे त्याच्यासाठी सायकल या स्वप्नीलजी सोनटक्के साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली पाहायला मिळते. 61 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 61 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असं आलो. माझी पाटी हाय चार षटकांचा खेळ संपलेला 61 धावा धावफलकावरती बनलेल्या आपण पाहत आहोत. वैभव पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. भावनेश ठाकूरला आपण पाहिलं तर स्वतः मैदानाच्या आतमध्ये पाणी स्वतः घेऊन जात असताना पाहायला मिळाला. या बेणकाच्या या खेळाडूच्या नावावरती एक मोठा यश विक्रम राहिलेला आहे. एकाच मॅचमध्ये पहिल्या विकेटसाठी 125 धावा भावनेश ठाकूर आणि जुगल या आघाडीच्या जोडीने बनवल्या होत्या. त्यावेळेस बॉल उजव्याशीच्या बाहेरचा थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली पाहायला मिळाली या षटकाला. ऍक्शन रिप्ले उजव्याशीच्या बाहेर
सातत्याने दुखती रकच पकडली असंच म्हणावं लागेल वैभव पाटीलने. वारंवार उजव्याशीच्या बाहेर चेंडू ठेवलेत, तेही कमी गतीचे फिंगर रोल करतोय दिनूच्या अगेन्स्ट. त्यावेळेस बॉल देखील बॅटची आतली कडा घेतली, यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. यष्टांच्या पाठीमागे अब्बुला आपण पाहताय. अक्षय म्हात्रे हे नाव नेहमी चर्चेचे विषय राहिलं, परंतु जे घडलं ना बीता व कल था. आज नव्याने सुरुवात करायची अब्बुलाही, कारण मागील 2 सामन्यामध्ये ज्या फलंदाजीसाठी तो जाणला जातो, आपण जे मागचं असतं ना ते विसरून एका नवीन उम्मीदेने आणि नव्या जिगऱ्याने सुरुवात करायची असते पुढच्या कार्यक्रमाला किंवा पुढच्या आयुष्याला. तो भीता वो कल था असं म्हणत असतानाच पुढे बघावं लागणार आहे. आणि त्याच गोष्टीकडे कल राहील. हाही चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. कमी गतीचे बॉल टाकलेत पहा. गुडलेन स्पॉटमधून राईज होत आहेत, कधी खाली राहत आहेत. फसवे चेंडू इथून पाहायला मिळाले आहेत. फलंदाजाला न समजणारे आणि न उमगणारे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाल्यात. मुकेशजी नाईक यांना देखील तुम्ही सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहे. नुकतीच नवीन खरेदी देखील पाहायला मिळाली आहे. 61 बनलेले आहेत. 61 ऑन दी बोट. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पोचेल. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. जमिनीला गुदगुल्या करत दणदण करत चौकार. कुशल नेते मागील बॉलवरती ज्या धावा सेव्ह केल्या तसं डेडिकेशन इथे प्रत्येकाला द्यावं लागेल. परंतु हा बॉल इतका वेगाने निघाला होता ना एक्स्ट्रा कव्हरला. आउटफील्ड फास्ट आहे. आकाश तारेकरने मॅच सुरू होण्याच्या आधीच म्हणाला होता बॉल कुठेही थांबणार नाही, याची जिम्मेदारी माझी. आउटफील्ड इतकीच खेळण्यायोग्य बनवण्यात आली आहे. यावेळेचा बॉल इथून मात्र बॅटच्या आउटसाइड आहे. थडमान नाही आहे. धाव मिळणार 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ह्या नशिबाचा येतोय चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. थर्ड मॅनला आउटफील्ड तिथे फास्ट आहे. क्षेत्ररक्षक उशिराने पोचला किंबहुना बॅटची आउटसाइड एज आणि गॅपमध्ये निघाला होता. 18 बॉल 35. दिनू उजव्या एसीच्या बाहेर. आणखीन एक गॅपमध्ये. लगातारच्या 3 बॉलवरती 3 चौकार मारलेत. दिनू कांबळेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला 2 चौकार आलेले पाहायला मिळाले आहेत. हा स्वीपर कव्हरला खेळला होता, तोही गॅपमध्ये. एक कुशलच्या डाव्या बाजूने तर दुसरा उजव्या बाजूने बाहेर गेला. एक थर्ड मॅनला चौकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. हा 3 लगातारच्या तिसरा चौकार आपण पाहतोय. 3 बॉल 3 चौकार आलेले आहेत. हा त्यातला तिसरा आहे जो मात्र स्वीपर कव्हरला पाहायला मिळाला होता. चांगले स्ट्रोक. शेवटचा आणि अंतिम षटक आता मोर्चा बांधणी मोठा कसं करतोय हे पाहणं गरजेचं आहे. 73 धावा दफलकावरती बनल्यात. 73 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी आजच्या दिवसातली आतापर्यंतची सर्वाधिक मोठी भागीदारी आपण पाहतोय. मोठी धावसंख्या बनते. 11 बॉल 29. विश्वजित मेघनाथ ठाकूर. छोटे ठाकूरला 1 वर्षी भाई चषकामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकला. 1 वर्षी नव्हे तर गतवर्षीच त्याने हितगुज करत असताना यावेळेला लोड फुलटोल आहे. फुल टोल वसूल केलाय. सड़क पे कड़क जिया गया धड़क. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वॉटर अँड मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. मनुष्य पाण्यापासून जगू शकत नाहीये. लोअर फुलटोस बॉलवरती बॅटर बॉसच बनला. मोठ्याच्या बॅटमधून हा षटकार. ऍक्शन रिप्ले पाहिला जाईल. हा नो बॉल आहे. हा नो बॉल. षटकाराने सुरुवात झाली आहे.
तब्बल 80 धावा बनलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. इथून मैदानाच्या आतमध्ये हा लांबलचक स्ट्रोक येत असताना आपण पाहतोय. फटका लांबलचक येत असताना पाहायला मिळालाय लोअर फुट बॉल वरती. फलकावरती 80 आहेत. 80 ऑन दी बोर्ड. आणखीन एक तडाखा. फ्री हिटच्या बॉलची अपॉर्च्युनिटी मिस करणार नाहीये. हा मोठे ठाकूर आहे. ठोकतोय षटकार. लांब लचक फटका इथून येत असताना पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार खेळ साकारत असताना विश्वजित मेघनाथ ठाकूर नाद केला पण वाया नाही गेला. कशाला टेन्शन घ्यायचं कोणाचं. आणि आज मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघ नायक चांगली बॅटिंग करतोय. फटकेच आणि फटके केवळ नेत्रदीपक स्ट्रोक. ऑन साइड ऑफ साइड समोर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. लॉंग ऑफ तैनात आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने निघालाय. विश्वजित ठाकूर 2 धावा इथून कंप्लीट करतोय. जिथून मात्र आपण पाहिलं क्रिकेट रसिको आणखीन एक सर्वाधिक मोठी विरुद्धावली या खेळाडूच्या नावापुढे जोडली जाते. 40 बॉल मध्ये पहिला खेळाडू बनलाय. 100 धावा विश्वजित मेघनाथ ठाकूरने कंप्लीट केल्या या स्पर्धेमध्ये. याही वेळेचा बॉल फटका इथे फसला. 88 बनलेल्या सिंगल आली. या दुहेरीचा प्रयत्न होतोय. या दुहेरीच्या मदतीने 45 वरती जाऊन पोहोचलाय विश्वजित ठाकूर. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. दमदार खेळ तो साकारतोय. वेगाने धावतोय. षटकार ठोकतोय. पहा ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे. 3 मॅच 101 धावा 44 त्याचा बेस्ट राहिलाय. जो या मॅच मध्ये त्याला तुम्ही पाहत आहात. 102 धावा त्याच्या बनलेल्या आहेत अद्यापर्यंतच्या. आणि 44 नव्हे तर 45 त्याच्या बेस्ट आहेत. या मॅच ऍड होणं बाकी आहेत. 45 धावा 15 बॉल नॉट आउट. अर्धशतक येईल का. मैदानाच्या आतमध्ये अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. हा लोअर फुल टॉस पहिलं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलंय विश्वजित मेघनाथ ठाकूरने. या स्पर्धेतलं रायगड प्रीमियर लीगचं ठोकलं पहिलं अर्धशतक. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न इथे हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल टिपण्यात आलाय. मैदानाच्या आतमध्ये विश्वजित मेघनाथ ठाकूरने मैदान जिंकलंय. रायगडची माती रायगडची शान. खेळ आमचा ओळख आमचं मैदान. मैदान गाजवलंय. एकदा जोरदार टाळ्या द्यात विश्वजित मेघनाथ ठाकूर साठी. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट. 17 बॉल 51 धावा आणि तो झाला इथे बाद. ₹5055 कॅश प्राइज हे विश्वजित ठाकूरच्या इनिंगसाठी देण्यात येईल. मनीष गरत नावाचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हातोड्याच्या बॅटवरती बॉल आलेला नाही. सिंगल मिळाली आहे. 96 बनल्या होत्या त्यामध्ये 1 होईल ऍड. तब्बल बनलेले आहेत त्या 97. 98 रनचं टार्गेट या मॅच मध्ये होतंय सेट. पूर्वार्धाचा खेळ संपला. तब्बल धावा बनलेल्या आहेत त्या 97-98 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे. या पण बॅटिंग स्कोर कार्ड प्रथमतः पाहूया ज्या रीतीने बॅटिंग केली. 2 धावा मायनस होतील. विश्वजित ठाकूर आम्ही आपलं लक्ष वेधतोय. आपल्याला ज्या 2 धावांची पेनल्टी होती जो आपला 12वा खेळाडू उशिराने आला. 97 बनलेल्या 2 धावा होतील. मायनस बनल्या 95. 96 धावसंख्येचा असेल टार्गेट. प्रथमतः उद्याची मॅच आपण पाहूयात. उद्याचा लॉट्स आपण पाहूया. उद्याचा लॉट इथे दाखवला जाईल. उद्याचा लॉट जसा स्क्रीनवरती येईल खेळाडूंच्या माहितीसाठी
तुम्हाला 8:30 ते 8:45 पर्यंत रिपोर्टिंग आहे. 8:45ला टॉस होईल आणि 9 वाजता ठीक मॅच चालू होणार आहे. उद्या शेड्यूल थोडं लवकर चालू होत आहे. 8:30 पर्यंत रिपोर्टिंग करा. 8:45ला टॉस आणि पहिला सामना सुरू होईल उद्याचा, तो 9 वाजता. विश्वजित ठाकूर, निलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,555 रुपये संघ मालक आहेत, ज्यांच्या माध्यमातून आलेला आहे. 17 बॉल 51 धावा विश्वजित मेघनाथ ठाकूरने बॅटिंग केली. 19 बॉलमध्ये 39 धावा दिनू कांबळे. नॉट आउट राहिला मनीष गरत, त्याने 1 बॉल 0 बनवलं. 5 एक्स्ट्रा तब्बल बनल्या, त्या 95 2 मायनस करून 95 बनलेल्या आहेत. 96 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. उद्या पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन उद्या खेळणाऱ्या दोन्ही संघांचं की 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. 8:45ला टॉस होणार आहे आणि 9 वाजता मॅच चालू होईल. विरू बाबरेने 1 षटक हाताला 18 धावा त्याने खर्च केल्या. वैभव पाटीलने 2 षटक 26 धावा, विकेट मिळाली नाही. गुडू म्हात्रे 1 षटक 12 धावा, विकेट मिळाली नाही. ध्रुवित म्हात्रे 2 षटक 39 धावा, 1 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. विश्वजित मेघनाथ ठाकूर याच्यासाठी विनोदजी पाटील साहेब अर्थात विनोद शेठ, विनोद स्पोर्ट्स गावठाणचे सर्वे सर्वा, ज्यांच्या माध्यमातून विश्वजित मेघनाथ ठाकूरच्या या इनिंगसाठी 2,500 रुपयाचा कॅश प्राइस हे त्याला देण्यात देखील आलेला आहे. निलेशजी परदेशी सर यांना देखील तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. येणाऱ्या 9 दिवसामध्ये आणखीन रती महारथी तुम्हाला या व्यासपीठावरती निश्चित पाहायला मिळतील. पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे. 95 बनले आहेत. 96 धावसंख्येचा पाठलाग या सामन्यामध्ये करायचं आहे. काय घडणार, काय बिघडणार, पूर्वार्धाचं संपला, उत्तरार्धाकडे वळूयात आणि जशी सामन्याला सुरुवात होते या पण आवाज ऐकूयात दीपकजी पाटील सरांचा. धन्यवाद. फिल्डिंग लावून घ्या लगेच, कारण संध्याकाळचं सत्र आहे. वेळ जास्त झालाय आज. हॅलो. ते संपूर्ण बाउंड्री रोप आणि फेन्सिंग आहे या स्पर्धेमध्ये सुद्धा यूज करण्यात आले. तुमच्या स्पर्धेला प्रोफेशनल लुक देण्यासाठी आत्ताच संपर्क करा, बुकिंग करा. मिस्टर प्रफुल्ल पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सदस्य चांबो, ज्यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता. भाडे तत्वावर उपलब्ध असेल बाउंड्री रोप आणि फेन्सिंग. आणि उद्यापासून जे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, तुम्हाला ज्या टी शर्ट्स आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आल्यात त्याच टी शर्ट्स तुम्हाला घ्यायच्या आहेत. जर एक्स्ट्रा टी शर्ट्स प्रत्येक स्क्वॉडला काही एक्स्ट्रा टी शर्टसुद्धा देण्यात आल्यात, त्या कोणीही परिधान करून उद्या मैदानामध्ये उतरायचं नाही, ही सूचना आहे. आज काही खेळाडूंनी त्या टी शर्ट्स थोड्याशा परिधान केलेल्या दिसल्या, परंतु पहिला दिवस आहे. परंतु ही सूचना उद्यापासून मात्र पाळली जाईल. त्यामुळं हे एक लक्षात घ्या, कारण जर तुम्ही न सांगता ती टी शर्ट परिधान केली तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अंपायरसुद्धा त्याची पाहणी करतील. प्रत्येक स्क्वॉडसाठी वेगळ्या एक्स्ट्रा टी शर्टसुद्धा दिल्या गेल्यात. त्यामुळे त्या टी शर्ट आपण बिलकुल परिधान करू नका, कारण त्याच्यावर स्पॉन्सरचे सुद्धा लोगो आहेत. आणि 2 धावांची पेनल्टीसुद्धा असेल उद्यापासून. आज तुम्हाला एक्सक्यूज आहेत, परंतु त्यामुळे उद्यापासून सगळ्या संघांनी खरं तर लक्ष द्या, कारण 2 धावांची पेनल्टी आहे स्पर्धेमध्ये. त्यामुळे ज्या टी शर्ट्सला जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल साईजसाठी किंवा काही इश्यूज असतील, तर तुम्ही पहिल्यांदा आयोजकांना येऊन भेटा
आणि त्यानंतर आयोजकांनी जर सांगितलं, त्यांनी ॲग्री केलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. मोठं चेस आहे महावीर ग्रुपला. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल यावेळेस मात्र सरळ सीमारेषेच्या दिशेनं 4 धावांवर करतात. पहिलाच बॉलवर मात्र येईल चौकार. 96 रन्स टू विन. 96 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं गेलंय. फार मोठं टार्गेट आहे मी तर म्हणेन महावीर ग्रुप केवाळे एनडी विभागासाठी, कारण विश्वजित ठाकूरचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. या मॅचमध्ये तब्बल 51 धावांची त्यांनी अतिशय पारी सजवली. 5 षटकार 3 चौकार आणि तशीच पारी मात्र अंकेश कामोटकर, मोठी जुईचा खेळाडू, ऑन स्ट्राईक. नयनचा बॉल आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेकडे चेंडू सरकलाय. पंचांच्या बाजूने बॉल जाईल तोपर्यंत मात्र एक सिंगल कन्वर्ट करण्यात आले. टीमची टोटल 5 वर. टार्गेट फार मोठं आहे, सरासरी सुद्धा फार मोठी आहे. अर्धशतकासाठी खरं तर या मॅचमध्ये पारितोषिक होतं विश्वजित ठाकूर मोठ्यासाठी तब्बल 5,555 रुपयांचं. निलेश शेठ पाटील या संघाचे पुरस्कर्ते, संघ मालक, ज्यांच्या वतीनं आणि ते जीपे केले गेलेत. विश्वजित ठाकूर आपल्या गुगल पे अकाउंट आपण चेक करू शकता. हे तुम्हाला जीपे करण्यात आलेले आहेत. यावेळेस मात्र जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टप्पा पडला, बॉल अँगल बनवत सरळ विकेट कीपरकडे जातोय. हा पहा, टप्पा पडला, बाहेर निघालाय बॉल सरळ विकेट कीपर एंडकडे. चांगली बॉलिंग प्रभावित केलं या गोलंदाजानं. पहिला मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. हो, यावेळेस थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. वीरू बाबरे आणि अंकेश कामोटकर. ओ डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. फंटास्टिक स्ट्रोक. बॉलला पाठवले सरळ साइड स्क्रीनच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे. बाबरेच्या बॅटमधून पहिला षटकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. तर 5,055 रुपयांचं पारितोषिक विश्वजित ठाकूरसाठी. सन्माननीय निलेश शेठ पाटील साहेब या संघाचे पुरस्कर्ते आहेत. रायबादेवी रावे आणि आई भवानी साई संघाचे, आणि त्यांच्या माध्यमातून जीपे करण्यात आलेत विश्वजित ठाकूरला, आणि त्याचा स्क्रीनशॉट आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचला. थँक्यू सो मच निलेश शेठ पाटील साहेब आपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर महावीर ग्रुपच्या 11 धावा पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी दाखल झालाय विश्वजित ठाकूर. मोठ्या काय इनिंग सजवले या मॅचमध्ये. अर्धशतक ठोकलं त्यानं रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विश्वजित ठाकूरचा हा चेंडू थोडासा मिस केलाय. अंकेश कामोटकर आहेत, मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखले जरूर जातात, परंतु समोर आता विश्वजित ठाकूर आहे. हा चेंडू पहा बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. थोडासा नाराज दिसला अंकेश. हा पहा बिलकुल कनेक्ट नाही झाला. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये या चेहऱ्यानं पटकावलं विश्वजित ठाकूर. मोठ्या पुन्हा एकदा हा चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल अंकेश कामोटकरसाठी. डॉट बॉल खेळून जमणार नाही या मॅचमध्ये. या मॅचमध्ये थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला द्यावं लागेल, एफर्ट्स करावे लागतील. साधं काम ठेवलेलं नाही आहे, कारण मोठं टार्गेट आहे. आजच्या दिवसामधील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवले, आणि याच चेहऱ्यानं या स्पर्धेमध्ये
100 धावा आजच्या दिवसामध्ये पूर्ण सुद्धा केल्यात. विश्वजितचा आणखीन एक चेंडू, पुन्हा एकदा अंकेश कामोडकरला उभं ठेवलं जात आहे. आणखीन एक डॉट बॉल आणि त्याचमुळे आता मात्र चेंडू धावा यांच्यातलं अंतर वाढत चाललंय. इकडे मात्र ऑफ स्टंप लाईनवर सातत्यानं बीट होताना दिसलं अंकेश. पहा थोडंसं ऑप्शनच्या बाहेर निघतोय, पोझिशन बनवण्याचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु विश्वजित ठाकूरचे चेंडू त्याला समजायला मागत नाहीयेत. इकडे काही कळायच्या आतमध्ये तो मात्र अर्ली शॉट खेळून मोकळा होतोय. हो बॅकफुटला जाऊन कट केलाय. पाठीमागे टी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकीचं. आणि आजच्या दिवसामध्ये विश्वजित ठाकूरच्या गोलंदाजीवर बऱ्याच वेळेला मिसफील्ड्स पाहायला मिळाल्या. नाराज दिसतोय तो. इकडे पहिले 3 डॉट बॉल नंतर मात्र आलेला हा चौकार. 4 धावा, 4 धावांच्या मदतीनं हा पहा शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. बॅकफुटला जाऊन कट केला होता. अतिशय खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन. आय थिंक यश आहे त्या ठिकाणी. यशला अपयश आलं. ही पहा रिॲक्शन्स. विश्वजित ठाकूरची लगेच नाराज झाला. हो पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्ट झालेला नाही. आणखी एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. प्रत्येक गोलंदाज असतो नेहमीच कुठेतरी इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु जेव्हा मिसफील्ड्स वगैरे होतात ना तेव्हा मात्र तो टेन्शन मात्र त्या गोलंदाजाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आपल्याला पाहायला सुद्धा मिळतं. 25 बॉल आणि 81 धाबा, फार मोठं टार्गेट आहे. सोपं नाहीये. हवेमधून खेळावं लागेल सातत्यानं, तरच कुठेतरी टार्गेट पर्यंत मात्र पोहोचता येणं शक्य आहे. परंतु पाहूया, अंकेश कामोडकरनं सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर डॉट बॉल. वीरू बाबरेच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच घडलं. हो यावेळचा फटका ऑन साईडला, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. यावेळेस चांगला कनेक्ट झालाय. अंकेश कामोडकरच्या बॅट मधून आलाय हा षटकार. हे रायगड प्रीमियर लीग सपना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सपना भरलाय मानाचा. दोन षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्या त्या 21 धावा, 21 विदाउट लॉस. दोन्ही सलामीवीर सुरक्षित जरूर आहेत, परंतु पुढच्या 4 ओव्हर्समध्ये पाऊण शतक गाठावं लागेल. 75 धावा करायच्या आहेत. रॉयल कळंबोली संघाचे अष्टपैलू खेळाडू तुषार शर्मा अर्थातच मण्णी यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. रायगड प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत, सुस्वागत. बी सीटेड. नयन भगत पुन्हा एकदा आपटला हा चेंडू. थोडासा खांद्याचा वापर अतिरिक्त करण्याचे, उसळी देण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. आणखीन एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. हे सगळे दिग्गज खेळाडू आहेत. चर्चा होत असताना तुषार शर्मा, मणी शर्मा आहेत, मुकेश नाईक आहेत, संदेश पाटील, अमर पवार, आकाश तारेकर, ही सगळी चर्चा होते. सगळी आयोजन कमिटीमध्ये सुद्धा तेच चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे मात्र पैज लागले आणि फॉलो थ्रू मध्ये नयन टिपला जेल. फर्स्ट विकेट डाऊन. सलामीची जोडी फोडली जाते. महावीर ग्रुप केवाळ एनडी विभागाला पहिला झटका आणि फलंदाज आयकॉन खेळाडू यावेळेस मात्र वीरू मैदानाच्या बाहेर. आई माझी
नयनचा बॉल ऑन साईडला आल्या चांगला फटका पाहायला मिळतोय. स्कोर लाईक मिड विकेट मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. बॉल सीमारेषा पार राबूच्या पॅट मधून आलाय. पहिलाच बॉलवर चौकार. अबून संध्याकाळी खातं उघडलंय. सकाळपासून नामवंत खेळाडू आहे, गुणवान खेळाडू ओळखला जातो अलिबाग तालुक्यामधील अक्षय म्हात्रे. परंतु खातं उघडण्यासाठी 5:45 ची वेळ त्यानं निवडली. मोठी वाट पाहावी लागली. पहिल्या 2 मॅच मध्ये अपयशी ठरला होता, वरच्या क्रमांकाला येऊन सुद्धा. पण पाहूया अक्षय म्हात्रे काय धुमाकूळ घालतो या मॅच मध्ये. पण इथं 2 फटका सजवण्याचा प्रयत्न बीट केलं नयन भगतनं. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. बराच दूर ठेवतोय ऑफ स्टंप पासून, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न नयन भगतचा. आणि म्हणूनच सध्याच्या घडीला नयन भगत अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळत असताना बऱ्याच वेळेला लेफ्ट आर्म बॉलर म्हटलं की उजव्या हाताच्या फलंदाजांना चांगली बॉलिंग करत असतात. इकडे फार फार तर सिंगल प्राप्त होऊ शकेल. मोठे स्ट्रोक्स येताना दिसत नाहीयेत. अगोदरच धावसंख्येचा डोंगर आणि त्यामध्ये इकडे संपूर्णपणे गोलंदाजांना सपाटून मार खावा लागला. विश्वजित ठाकूरचं अर्धशतक. आणि आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना होत असताना ही संपूर्णपणे घुसमट आपल्याला पाहायला मिळते. टास्कमध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 27 धावा आहेत. त्यामुळे दिल्ली बहुत दूर आहे. 18 बॉल 69 धावांची गरज. $69 रन्स टू विन. रिमेनिंग 3 ओव्हर्स. चला स्पीडअप करत राहा. 18 बॉल 69. अक्षय म्हात्रे, अंकेश कामोटकर माहिती नाही इथून मात्र कशा पद्धतीने बॅटिंग करतील, कुठपर्यंत पोहोचतील. परंतु आपल्याकडे असलेली गुणवत्ता रायगड प्रीमियर लीगच्या मंचावर मात्र सादर करण्याची चांगली संधी आहे या दोन्ही खेळाडूंना. चाहता वर्ग आहे दोन्ही खेळाडूंचा. आपल्या चाहत्यांना खुश करू शकतात आणि तेच पाहावं लागेल त्यांना. इथून मॅचचा रिझल्ट काहीही लागेल, परंतु तरी सुद्धा आपल्याकडे असलेलं सामर्थ्य मात्र या प्लॅटफॉर्मवर ठेवण्याचं नक्कीच धाडस करता येईल या दोन्ही खेळाडूंना. ते पाहावं लागेल. लेफ्टी बॅटर अक्षय म्हात्रे ऑन स्ट्राईक. विश्वजितचा बॉल यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका. चेंडू लॉंग ऑन बॉटलांच्या दिशेनं 4 धावांकरता येतोय. खणखणीत चौकार. आकाश दरेकर संदेश पाटीलचा योगदान आहे मोलाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. विश्वजित ठाकूर वर मात्र हल्ला चढवलाय. पहिलाच बॉलवर चौकार. अबूच्या पॅटमधून पहिल्या 2 मॅच मध्ये 0 होता. या मॅच मध्ये खातं उघडलंय. बॉल पाठीमागे सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं निघालाय. निर्धाव चेंडूची सांगता. हा पहा, चेंडू थोडासा दूर ठेवला होता, टप्पा पडला, हलकासा कट झाला बाहेरच्या बाजूला. डॉट बॉल. 16 बॉल 65 धावा. फार मोठं आव्हान आहे. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन. पहिलाच दिवस आज रायगड प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. सकाळी आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा उद्घाटनाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. एजन टेकन. अनदर विकेट डाऊन. दुसरी सफलता मात्र अर्जित करेल. इकडे रायवादेवी रावे आणि आई बाबानी साई संघ 32 या धावसंख्येवर मात्र दुसरा गडी गमावलाय. अलिबागचा अक्षय म्हात्रे आउटसाइड एज आणि यष्टीरक्षकाकरवी टिपलेला हा झेल. त्यांनी
श्रेया स्पोर्ट पुरस्कृत पर्व दोन भरलाई रे सामनाचा यो भरलाई रे सामनाचा यो भरलाई रे हे विशाजी ते कर दादा सन्मान करतोय खेळाडूंचा अंबर पवार दादा सन्मान करतोय खेळाडूंचा हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा हे रायगड थँक्यू डीजे 1 ऑगस्ट महिन्याला सुरुवात होईल. उद्याचा दिवस शनिवार. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल सुयोग स्पोर्ट्स दापोली. एका बाजूला विश्वजित मात्रे आणि दुसऱ्या बाजूला MD वॉरियर्स अलिबाग. सुमेध बत्रे संघाचं नेतृत्व करताना दिसेल. ऑन टाइम दोन्ही संघ आपण मैदानावर पोहोचायचं आहे. ज्या दिलेल्या टी शर्ट्स आहेत त्याच तुम्हाला परिधान करायच्या आहेत. त्यानंतर दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय राम बबलू पाटील प्रतिष्ठान आणि वरद रिदांश विनोद स्पोर्ट्स गावठाण. अनिकेत मोकल आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या विरोधामध्ये अक्षय इंटरप्राइज G11 पोसरी तुम्हाला पाहायला मिळेल. त्या टीमचे नेतृत्व करत असताना मॅन फ्रॉम लोदिवली बंटी बद्रिके असे 4 कॅप्टन आमने सामने उद्याच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ज्या पद्धतीने हा सामना पुढे चाललाय थोडीशी मरगळ आपल्याला जरूर पाहायला मिळते. महावीर ग्रुप केवाळे ND विभागाच्या सगळ्याच समर्थकांच्या चेहऱ्यावर, कारण इथून अंतर बरंच दूर कापायचं आणि हे समोर मात्र आग गोकणारी गोलंदाजी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे हा चेंडू लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. फार फार तर कदाचित औपचारिकताच पूर्ण केली जाणार की काय या मॅचची, असंच कुठेतरी प्रेक्षकांच्या मनामध्ये आता मात्र वाटायला लागले. आणि हळूहळू 36 धावा झाल्या. 36 60 करायच्या 13 बॉलमध्ये. स्ट्रोक मात्र पाहूया. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांकरता अंकेश कामोटकरच्या पाठमधून येतोय षटकार. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावर 12 बॉल 54 धावांची गरज आहे. 54 रिक्वायर्ड नाव. आणि गोलंदाजीसाठी दाखल झालाय कौशिक पाटील. 2 ओव्हर 54 27 सरासरी. थोडंसं अशक्य, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. शेवटपर्यंत प्रयत्नरत राहावे लागतं आपल्याला. अंकेश कामोटकर आणि त्याच्या साथीला प्रितेश थळी, नवापाडा करंजा, नवापाडा विंदडे. दोनही उरणचे खेळाडू आहेत महावीर ग्रुप ND विभागाकडून. शॉर्ट बॉल आहे. अकूट टप्प्याचा बॉल पूल मारला. इकडे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर गेला. बॉल सर सीमारेषेच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. 4 धावा. त्यांनी आयोजन केलंय दमदार. साऱ्या खेळाडूंना संधी मिळणार. साऱ्या खेळाडूंना संधी मिळणार. साऱ्या खेळाडूंना संधी. चौकार 50 करायच्या 11 बॉल मध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं हा फटका सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड लाईनच्या बाहेर आणखीन एक तडाखा. प्रितेश थळीचा षटकार. स्वर्गीय नितीन नाईक श्रेया स्पोर्ट पुरस्कृत पर्व दोन भरलाई रे सामनाचा यो भरलाई रे सामनाचा यो भरलाई रे हे विशाजी ते कर दादा सन्मान करतोय खेळाडूंचा अंबर पवार दादा सन्मान करतोय खेळाडूंचा. मागच्या मॅच मध्ये मात्र चांगली बॅटिंग केली होती प्रितेश थळीनं.
क्रीजच्या खोलीचा योग्य वापर मित्रमंडळींनी केलाय आणि त्याचमुळे पाठीमागच्या 2 बॉलमध्ये आपण बघितलं तर 10 धावा कौशिकला सुद्धा विचार करण्यास भाग पाडलाय. 10 बॉल 44 धावांची गरज. यावेळेस मात्र थोडीसा थोडासा अंदाज चुकला असेल. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू, चांगले कमबॅक कौशिक कडून. टप्पा पडला, स्विंग बॉल आहे, थोडासा मुवमेंट करतोय पहा. ही खासियत आहे या चेंडूची. ओ यावेळेस उडवलाय बॉल हवेत आहे. संधी आहे, मिड विकेटला फिल्डर आहेत. झेल टिपलाय, फलंदाज होतील बाद. प्रितेश तळीला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 52 वर आणखीन एक सफलता मात्र अर्जित केली आणि त्याचमुळे सामना थोडासा दूर चाललाय आता मात्र एनडी विभागापासून. ओ यावेळेस हाच फटका कबसला. पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिकडे. लॉंग ऑफला सिंगल मिळेल. अंकेश कामोडकर 9 बॉलमध्ये 21 धावांवर खेळतोय. हो अगोदरच मन बनवलं होतं, थोडासा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अतिरिक्त रन तवसंख्या 1 ने पुढे जाईल. पाठीमागे पुन्हा एकदा वळून खेचण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. कौशिक पाटीलचं हे षटक समाप्त झालंय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर महावीर ग्रुप 54 ला 3, शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 42 धावांची. 42 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6. शेवटचं षटक आणि तब्बल 42 धावांची गरज आहे. सामन्यातली औपचारिकता बाकी आहे, फक्त फॉर्मॅलिटीज मात्र मॅच ऑफिशियल्स कंप्लीट करतील. अजून एक डॉट बॉल, पण तेच केलं जाईल आजच्या दिवसामधील डिसायडर बॅच सुपर 16 साठी. पुढचा संघ कोणता जाईल याची चाहूल आता मात्र सर्वांनाच लागले. इकडे मात्र पाहूया क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. स्वीप कबरला मिसफिल्ड पाहायला मिळते. 4 धावा मिळतील. चौकरण फारसं काही बिघडणार नाहीये विश्वजित ठाकूर तुमचं, कारण इथून मात्र बऱ्याच धावा करायच्या आहेत. परंतु ज्या पद्धतीने आज फिल्डिंग डिपार्टमेंटनं काम केलं, थोडं लक्ष तर द्यावं लागेल, कारण स्पर्धा जशी जशी पुढे जाईल ना तसं तसं या धावा फार महत्वाच्या ठरू शकतील. हा फटका यावेळेस मात्र चांगला आहे. सरळ व्यासपीठाच्या दिशेनं बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. 6 धावांकरता षटकार. आता घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. चेंडू मात्र पुन्हा एकदा विकेट कीपर एंडकडे. डॉट बॉल.
चेंज ऑफ पेस होता थोडासा आयुष कोळीचा हा चेंडू आणि अशा पद्धतीने इकडे मात्र रायबादेवी रावे आई भवानी साई संघ नक्की सुपर 16 साठी क्वालिफाय होईल. डिसायडर मॅच त्यांनी जिंकले आणि हार्डलक महावीर ग्रुप केवाळ एनडी विभागाचा प्रवास रायगड प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये इकडेच समाप्त होतोय. त्यांना आम्ही पुढच्या पर्वासाठी देतोय खूप साऱ्या शुभेच्छा आणि वेल प्लेड बॉईज. रायबादेवी रावे आणि आई भवानी माता साई संघ सुपर 16 मध्ये पुढे जाईल आणि या मॅचचा हिरो मन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल. 17 बॉल मध्ये 51 धावांची खेळी साकारली. पहिलं अर्धशतक या मॅच मध्ये ठोकलं ते मोठ्यानं विश्वजित ठाकूर ठरलेत मन ऑफ द मॅच. आणि आजचा शतकवीर सुद्धा आज दिवसभरामध्ये 100 धावा सुद्धा आल्यात. आणि दुसऱ्या बाजूला पण लुझर टीमला मॅन ऑफ द मॅच त्याची निवड करूया.